सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सिव्हिल वेटमध्ये. सो द सिव्हिल वेट सिव्हिल इंजिनिअरिंग डेस्टिनेशन आणि नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन जेईचे आपण 3P वॅक्यू इन 3 सिरीजमध्ये बघतोय. सो फर्स्ट क्वेश्चन जो आपल्याला दिला आहे, सो व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क बाय द स्किल्ड अँड अनस्किल्ड लेबर इन द फॉर्म ऑफ क्वांटिटी ऑफ वर्क पर डे म्हटलं आहे. सो एका दिवसात तुम्ही किती वर्क परफॉर्म करू शकता, दॅट इज द टास्क वर्क. ऑप्शन नंबर 1 जे आहे याचं करेक्ट आन्सर आहे. याला आउटटर्न पण म्हणतो आपण. बाकी ऑप्शन जे आहे ते बिलकुल करेक्ट नाही आहे याचे. सो इज अ व्हेरी सिम्पल क्वेश्चन. वळूया आपल्या प्रश्न नंबर दुसऱ्याकडे. प्रश्न नंबर दुसरा असा लिहिला आहे की टोटल स्टेशनमध्ये हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्टन्सेस जे आहे ते आपण डिटरमाइन कसे करतो, काय कंबाईन करून. सो टोटल स्टेशनमध्ये हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्टन्स जे आहे ते डायरेक्टली मेजर केले जात असतात. किंवा डायरेक्ट टेप मेजरमेंट यानं नाही केल्या जात. ते स्लोप डिस्टन्स आणि अँग्युलर मेजरमेंट याच्या सहाय्यानं जे आहे हे आपण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्टन्स ऑप्शन नंबर 2 टोटल स्टेशनमध्ये मेजर करत असतो. बाकी 2 ऑप्शन्स पण जे आहे ते त्याच्यासोबत रिलिव्हन्स ठेवत नाहीत. सो वळूया आपल्या थर्ड क्वेश्चनकडे. थर्ड क्वेश्चन आहे, क्वेश्चनमध्ये लक्षात ठेवायचं की नॉट कुठं दिलेलं आहे ते लक्षात पहिले ठेवायचं. विचारलं आहे फ्लोनेटचं अप्लिकेशन याच्यापैकी कोणतं नाही आहे. सो सीपेज डिटरमाइन करणं फ्लोनेटचं फंक्शन आहे. हायड्रोस्टॅटिक प्रेशरला डिटरमाइन करणं सीपेज प्रेशर आणि एक्झिट ग्रेडियंट काढणं पण फ्लोनेटचं फंक्शन आहे. ऑप्शन नंबर 2मध्ये म्हटलं आहे की व्हॉल्यूम डिस्प्लेसमेंट बाय कन्सॉलिडेशन सांगणं. तर कन्सॉलिडेशन हे त्याचं फंक्शन नाही आहे. सो ऑप्शन नंबर 2 इज द बेस्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. सो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर स्टे ट्यून राहा मित्रांनो. सबस्क्राईब करा आणि भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळे जे आहे ते असाच अभ्यास करत राहा. आणि काही वाटलं तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही कोणत्याही क्वेश्चनमध्ये तुम्हाला डिफिकल्टी असली तर असेच व्हिडिओ आपण आणत राहू. हे सध्या आपली सिरीज चालू आहे 3PYQ इन 3 मिनिटवाली. सो 3 मिनिटामध्ये आपण तीन क्वेश्चनला पूर्णतः कंप्लीट करण्याची जी आहे तो आपला प्रयत्न असतो. त्याच्यापेक्षा कमी झालं तर चांगला. आणि माझं एक्सप्लेनेशन म्हणजे मी व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतरही तुम्हाला काही डिफिकल्टी वाटली तुम्ही नक्कीच विचारा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच जे आहे ते मोटिवेटेड राहून अभ्यास करत राहा. ग्रॅब दॅट अपॉर्च्युनिटी अँड बी द विनर. थँक्यू मित्रांनो. भेटूया.